राईट डायरेक्शन फायनान्शियल नावाप्रमाणेच त्यांचं काम आहे. योग्य सल्ला देऊन योग्य दिशा दाखवणं. पण आजच्या काळात जिथे आर्थिक सल्ला देणारे खूपच आहेत, तिथे योग्य म्हणजे नेमकं काय? चला, आज आपण हेच समजून घेऊया. हा प्रश्न खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच, नाही का? मग तो स्वतःचा व्यवसाय असो किंवा वैयक्तिक आर्थिक नियोजन. पैशांचं गणित अनेकदा एखाद्या चक्रव्यूहासारखं वाटू शकतं. खूप सारे प्रश्न, मनात गोंधळ आणि पुढे काय करायचं हेच स्पष्ट दिसत नाही. ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि याच प्रश्नावर राईट डायरेक्शन फायनान्शियलचा दृष्टिकोन जरा वेगळा ठरतो. त्यांचं तत्त्व अगदी साधं आणि सरळ आहे. आर्थिक सेवा म्हणजे कोणतंही प्रॉडक्ट विकणं नाही, तर योग्य दिशा दाखवणं. आणि हेच त्यांच्या कामाचं मूळ सूत्र आहे. त्यांचं हे वाक्यच सगळं काही सांगून जातं. म्हणजे बघा, आधी तुमची खरी परिस्थिती काय आहे हे समजून घ्यायचं आणि मग त्यावर आधारित उपाय द्यायचा. केवळ काहीतरी विकण्यासाठी दिलेला सल्ला नाही, तर खऱ्या गरजेवर आधारित असलेलं मार्गदर्शन. पण ही योग्य दिशा ते देतात तरी कशी? अच्छा, त्यांची एक खास पद्धत आहे जी 4 महत्त्वाच्या पायऱ्यांवर चालते. पहिली पायरी म्हणजे तुमची नेमकी गरज काय आहे हे ओळखणं. दुसरी, तुमची आर्थिक क्षमता किती आहे हे तपासणं. तिसरी, यात पुढे काय धोके येऊ शकतात याचा अंदाज घेणं. आणि मग या सगळ्याचा विचार करून एक असा प्लॅन बनवणं जो फक्त कागदावर चांगला दिसणार नाही, तर तो प्रत्यक्षात आणता येईल आणि तो टिकेल. चला, आता त्यांच्या सेवांबद्दल अधिक जाणून घेऊया. सुरुवात करूया व्यवसायाच्या अगदी पायापासून, आणि तो पाया म्हणजे कंप्लायन्स. कोणताही व्यवसाय तेव्हा स्थिर राहतो आणि वाढतो जेव्हा त्याचे सर्व कायदेशीर व्यवहार व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण होतात. हाच पाया मजबूत करण्याचं काम ते करतात. म्हणजे बघा, व्यवसायासाठी लागणाऱ्या जवळपास सगळ्या कंप्लायन्स सेवा एकाच छताखाली मिळतात. मग ते जीएसटी रजिस्ट्रेशन आणि रिटर्न फायलिंग असो, इन्कम टॅक्स रिटर्न असो किंवा अगदी EPFO आणि ESIC सारख्या गोष्टी. या सगळ्या किचकट कामांची जबाबदारी घेतल्यामुळे व्यावसायिकांना त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करायला मोकळा वेळ मिळतो. बरं, कंप्लायन्स तर झालं, पण व्यवसायाला पैशाची गरज लागतेच, म्हणजेच फंडिंग. आणि इथेच अनेकदा गाडी अडकते. अशा काही अडचणी येतात की जिथे बहुतेक जण हात टेकतात. पण राईट डायरेक्शन फायनान्शियलचं खरं कौशल्य अशाच गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये दिसून येतं. स्क्रीनवर बघा, एका बाजूला NPA अकाउंट, कमी सिबिल स्कोअर किंवा सारखे रिजेक्ट होणारे लोन ॲप्लिकेशन्स यांसारखे मोठे अडथळे दिसतायत. पण दुसऱ्या बाजूला आहेत राईट डिरेक्शनचे त्यावरचे उपाय. ते फक्त तुमचं काम होणार नाही असं सांगून थांबत नाहीत, तर ते पुनर्रचना म्हणजे रिस्ट्रक्चरिंग, सेटलमेंट किंवा एक योग्य आर्थिक नियोजन करून त्यातून मार्ग काढतात. व्यवसायाची कायदेशीर बाजू आणि फंडिंगची सोय झाली, पण आर्थिक नियोजनाचा प्रवास इथेच थांबत नाही. खरी कसोटी असते ती लाँग टर्म प्लॅनिंगमध्ये. म्हणजेच पैसा वाढवायचा कसा आणि तो सुरक्षित कसा ठेवायचा. त्यांचा भर असतो एका संपूर्ण आर्थिक योजनेवर. मग ते म्युच्युअल फंड, FD किंवा प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीचा सल्ला असो किंवा त्याचबरोबर आयुष्य आणि आरोग्यासाठी एक योग्य विमा कवच असो. कारण त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की चांगली गुंतवणूक तुमची संपत्ती वाढवते, तर चांगला विमा त्या वाढवलेल्या संपत्तीला सुरक्षित ठेवतो. पण मग प्रश्न येतो की या सगळ्या सेवा तर बाजारात इतरही अनेक जण देतात. मग राईट डायरेक्शन फायनान्शियलमध्ये असं वेगळं काय आहे? याचं उत्तर आहे त्यांच्या अनुभवात आणि विश्वासार्हतेत. 20 वर्षांपेक्षा जास्त. विचार करा, 20 वर्ष या क्षेत्रात असणं म्हणजे काय? बाजारातले कितीतरी चढ उतार पाहिले असतील, नियम बदलताना अनुभवले असतील. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सल्ल्याला अनुभवाचा एक भक्कम आधार असतो. आणि या अनुभवाला जोड आहे अधिकृत प्रमाणपत्रांची. NISM आणि IRDA सर्टिफिकेशनमुळे त्यांच्या कामाला एक व्यावसायिक विश्वासार्हता मिळते. पण या सगळ्या कागदपत्रांपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल, तर त्यांची तत्त्व. म्हणजे प्रामाणिक संवाद साधणं आणि कोणतीही गोष्ट जबरदस्तीने विकण्याचा प्रयत्न न करणं. आधी क्लायंटचं हित, मग बाकी सगळं. तर शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपलं जे काही फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते खऱ्याखुऱ्या सल्ल्यावर उभं आहे की फक्त काही विकत घेतलेल्या प्रॉडक्ट्सवर? या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या आर्थिक भविष्याची योग्य दिशा दडलेली आहे. आणि जर या प्रश्नाचं उत्तर शोधताना तज्ज्ञांची मदत हवी असेल, तर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. तुमच्या गरजेनुसार संपर्क करण्यासाठी वेगवेगळी माहिती दिलेली आहे, जेणेकरून थेट आणि योग्य चर्चा होऊ शकेल.